बाईला घेऊन या ना सरपंचाला. काका आज मी 16 वर्ष झाली जागा धरली, बरोबर. इतका सगळ्या शेजाऱ्याला माहित आहे की मी जागा कवा धरली कवा नाही. जिजाबाईनं घर जरी इकलं तरी जिजाबाईला माहित आहे मी जागा कवा धरलेली आहे. कोणती जागा धरली तुम्ही? हे इथली यायची जागा इथशी घर होतं. बरोबर आहे. यायची नाही का बाथरूमच्या निशाणी सगट नाही का. हे बघा हे झाडाची निशाणी हा. यायनं यायची जागा दिली सोडून आणि सरळ माया जागेमध्ये शेड केलं. बरोबर आहे. आता तुमचं तर किती दिवस झाले काय नाही, तुम्ही किती दिवस राहता मला माहित नाही, पण तुम्ही जसं मला बघता तसं मी या गावात आहो की नाही. मला 3 भाऊ होत. उद्या काढून दिलं तर काय करायचं, याच्या घरी यायचं का मी. याने काय सांगितलं मला की बा मी मेहनत केली, माझ्या घरी 2 लग्न होतं, मी लग्न मध्ये मी तुमची जाळे काढून देतो. त्या गोष्टीत मान्य केलं मी त्या गोष्टीत मान्य झालो. मग काय मान्य झालं मग आता मी त्या गोष्टीत मान्य झालो. तुम्ही काल काय सांगितलं माझ्या भाऊजाईजवळ की नमुना नंबर 8 आहे का, तुम्ही आता शेड करा, मी आता शेड करा. मला राहू द्यायचं नाही. मी फाशी घेतो, मी घराला मायच्यान घेतो. ए बाई फाशी नको घेऊ. नाही फाशी घ्यायची नाही बोलत नाही. फाशी गरज नाही घ्यायची तुला इथे येऊन. मी धमकी बोलायचं नाही, कोणी अजिबात बोलायचं नाही. मी धमकी दे ना. तुम्ही बसा मग काय त्याने 2 बोलायचं नाही वर्षाची अजिबात. मुलच मागितली. अजिबात बोलायचं फुकट नाही फाशी घ्यायला इथं. कसं हे बोलायला की बाई की कसं बाई तोंड सांभाळून बोल. तोंड सांभाळून बोल तू. याच्या गांडीत बोली त्याच्या गांडीत मग बोलाय. म्हणणार ना गाडी पोटात घालायची का? 16 वर्ष झाले मी जागा देते. 18 झाले मग असतील. तुला 4 पैसे तुला काय जवळ देतोस आणि जागा देतास म्हणजे मग तू घे ना तू घे ना. मी कस काय घेऊ. घे ना. मया बापाच्या घरची नव्हती, मया बापाच्या घरची नव्हती. मी धरलेली आहे जागा. पैसे देऊन जागा विकत घेतली का. सणासुदीची करकसर राहिली तर मागं. मग फुकट पैसे घेशील. म्हणलं का काल बी येऊन बोलून गेली बरं का. काय बोललो का कोणतं तरी. मग काय सांगितलं आम्ही काय सणासुदीची म्हणलं आली आमच्या ना. नंबर नंबर 8 काय म्हणते माहिती आहे का ते कोणता सांगितलं नंबर 8 आहे म्हणलं नाव. मग झालं 2 जाळे हाते ना. तुमचा माल येऊन पडू द्या म्हणलं माझे 2 जाळे उपटून काढून देतो. तुमचा नंबर 8 मया काय का मी तुमच्याजवळ पैसे आता तुम्ही सगळं आमच्याजवळ पैसे असते ना, खाली बंगला बांधला असता आम्ही. बंगला बांधला असता मग. आम्ही काय म्हणलं भांडणाचं समान नाही. काल येऊन भांडली मरणाची. त्या दिवशी भांडली येऊन काय मरणाची. फुकटच्या फुकट. हे रान पडलं त्याला सोडून आणि इथं येऊन हे करायचं. ऐका ना. मग ह्या म्हणलं मला हे जाळे बुवा इथं आजोबाला तुम्ही सांगायचं असतं. आम्ही म्हणलं 2 वर्ष राहू द्या. मी काय हिंडतच बसू काय म्हणते तुला. त्या दारकुट्यापर्यंत मी धरलेली आहे. इकडे बाई तिकडे किती सवार द्या मला घेऊन देन नाही. 4 वर्ष झाली बापू इथली माती काढून गेली. ही बाई झोपी गेलती का तेव्हा. ओ मी झोपली होते बाई. तू जागी 8 वर्ष झाले माती काढून गेली नाही. बाई रे बाबा या आम्हाला भांडण होतं, आम्हाला घ्यायला बरं याच्यात बसायला आम्ही बिनकामाचं. भांडणं करायची नाही. आता त्याला काला समजून सांगलं. ती बाई म्हणते त्या त्या झाडापासून झाडापासून आम्ही 2 एकर काढायला तयार आहोत. झाडापासून आहे बाई जबानीला पकड हा माणसाला बदलायचं नाही. हा त्याशी सांगितलं 2 जाळे माझ्याकडे आले म्हणजे ते मागले. सांगितलं या गोट्यापासून 2 जाळे मागले आले म्हणजे. हा आहे बरोबर बरं जाऊ दे आणि इकडे काढून घेतो काका म्हणलं हे कोट्या काय त्याला का भांडायला का आम्ही? 2 जाळे मागं आले म्हणले. मग पहिल्यानं काय म्हणले तुम्ही 2 जाळे आले माझ्याकडे. हाय म्हणून हा, त्या सांगितलं. गोट्यापासून सांगितलं हा, लिंबाचं या झाड गोट्यापासून या सांगितलं. नाही माणसाला बदलायचं नसते. हा इमानदार ते इमानदार राहते माणसाची. आजपासून प्रश्न आहे ना त्या लिंबापासून सांगितलं. 2 वर्षावर काढून घेतो बस झाला संपला विषय है मामा नाही मी तुम्हाला काय म्हणलो कारण काय बोललो का काका म्हणलो 2 वर्षाला काढून हो, घेता का हो. शिवाय आम्ही काय काले भावजाईला काय म्हणलं माहिती आहे? म्हणलं माल येऊन पडू दे. मी माझ्या काढून देतो जाळे असं नाही. केलेलं आहे ते बोलण्यात वाढते. काका कोणाच्या कोणाच्या तोंडातही फुली घातली नाही आम्ही. आणि कोणाच्या काय काय आमच्या शब्द तोंडातून येडा वाकडा निघला नाही. आता कोणी काही बोलू नका. काय विकत घेतलंय हा. 4 वर्ष इथं लाकडं टाकले तुझं मामा ही आपल्याला 2 असं त्या बाई कुठं राहते? गेली ती बाई म्हणली माझ्याकडे 2 आले आपण 2 काढून घेऊ 2 वर्ष आता एवढा माणसाला खर्च केला. इतके दिवस आता जाळे म्हणलं, घातले. आम्ही रोज लोकांचे बसून पैसे येतात. काढून आणून दिले आता आणि लावलेत म्हणलं यार मग आता आमच्या स्थिर पैसा कुठला येतो सांगा बापू ती बाई म्हणते मग इथं लाकडं राहायची. ही बाई इथं कंपल्सरी नेहमी इथं राहते. बरं जाऊ दे मग ना, कोणा आपण लाकडं काय नेली नाही या बाईला काय माहिती? बाई म्हणते, माझ्या बाबा पुण्याला राहून इथं बरं, जाऊ दे, राहते. इथं इथं चला. राहते. बाई, राजा, तू इथं राहून तुला इथलं माहित नाही. मला कमाल आहे तुझी बी. मला ठेवायची नाही मला ठेवायची बाबा तुम्ही काहीच बोल नका. उठायचं नाही. बाई. आज जाळे उठायचं नाही. जाळे ना उपटायचो. जाळे उठायचे. तुम्ही तुमचे ते दोन्ही काढून घ्या मला
इथं दाखव मला थांबा करायचं नाही कोण तुम्ही नाही तिनं नाही पोलीस आपल्या शंकरला फोन करू ते पोलीस त्याला हे का? काही सांगू नका. हो द्या पोलिसची मला धमकी देऊ नका. धमकी देत नाही आम्ही माणूस सांगायचं आता ऐकायचं नाही ना धमकी दे ना तुम्हाला भांडण करायचं फाशी घ्यायला येत नाही घेतो. घे दोरी देतो तुला ए फाशी देतो जाऊ दे बाई, जाऊ दे. घरात मला सांगू नको त्या बाईला सांगायला 2 वर्षांनी काढून घेतो हो तुम्ही काही नका ते डायरेक्ट फोन लावा ते आपण तक्रार हे करू डायरेक्ट तक्रार हे करा बाबा बाकी काही हे करत नका बसू लाकडं इथं टाकलेलं तुला कोण न्यायला ते बेजुबानीला बेजुबान व्हायला माणसं 3 दिवस झाले असं काय म्हणलीस करून तोंडात बुली घालतो आणि गाडीत बुली तू या घाल 16 वर्ष झाली जागा राहिली तोंडात. 20 वर्ष झाले असतील 20 वर्ष काय सांगायचं 20 वर्ष झाले तुला. तू थांब तुला झाले असतील इथं धरून हो झाले का? झाली तर बरं, राहू दे. त्याच्या मुकाट्यावर बसा 3 दिवस झाले असतील हा सणासुदीची करकसा लावली या बाईनं वैताग नाही का? बिनकामाचाच वैताग आहे ना. हो काढून बिडून काय नाही ते काय जागा बिया नव्हती इथं हा कलर काय म्हणलं? वाढते म्हटलं बोला बोली ना हा मग तेच म्हणा. वाढते. तुम्ही काय काहीच आम्ही बोललो का काही देवाला गेलो होतो सकाळी उठून सनी आम्ही देवाला दोन रामबाहेर येऊन बसली वाटको अर्धा घंटा झाला येऊन सन्या बाई तुझ्या घरी का मी भाकर खाल्ली की चहा पाणी पिला 2 घंटे आम्ही 10 आई घंटे दा बसून केला बोललो. असता तर तू पित होती का मी काला पिऊ तुझ्या घरी चहा पिऊन आलो काय मी? नाही, बाहेर काय? काय म्हणणं? काय करू नको जाऊ. त्या बाईला आम्ही सांगितलं 2 वर्षांनी काढून घेतो दोन आले ना म्हणजे मी महानमुना नंबर मी तुम्ही फुकट जबानीला हे केलं का लगाम दिलं का मी आम्ही- काय म्हणलो काका बरं आम्ही ठीक काय आहे म्हणलो म्हणलो. मग हा? आम्ही काय बोललो मी तुम्हाला काल भाऊजीला खालून मी वरी धाडलं की बा तुम्ही तुमचं घर करायला का काका करा आणि तुम्ही तुमचे लग्न कार्य झाले की बा तुम्ही तुमचे 2 जाळे काढून घ्या हा? हो मी म्हणलो मई चुकी झाली का तर त्या माया भाऊजीला काय म्हणले म्हणे तुमच्याजवळ नमुना नंबर 8 आहे का मग तुमचे जाळे का म्हणून नव्हती ही बोलायची पद्धत आहे का आम्ही हा? बोललो आधी इथून जागा आहे ना त्या सांगायला बाईनं काढलं. त्या बाईनं म्हणलं आमच्या मग उडून नंबर गेली 8 का ती आहे जागा? जाऊ दे हो हो उडून गेली उडून गेली का मग? आम्ही म्हणलो जाऊ दे जाऊ दे आम्ही बघ नमुना नंबर आमच्यापेक्षा 8 आहे उगाच बोलले ना आणि म्हणलं वाढते. काढून 2 तसं वर्षांनी नसते घेणारच आहोत मी घेणारच तुम्हाला आहोत काय म्हणलो काका म्हणलो बरं ठीक आहे म्हणलो उद्या सकाळी सांगतो मी माझी भाऊजी पाठवली की नाही मग तुम्हाला आम्ही काम सांगायला? केलंच नाही ना बाई असंच पडू दिलं ना मी तुम्हाला भाऊजी ढंढण बनबन करायली सणासुदीची येऊन सण्या काय म्हणलं माझ्याजवळ नमुना नंबर 8 आहे मग हो. तुमची जागा होती तर तुम्ही नाही, जाळे नमुना काढून नंबर 8 ठेवली आहे ना नाही. आमच्याकडे. आता उषा बाईनं सगळा माळा ऐकायला का दादा? तुम्ही जाळे लावले दादा, नाहीत. 33 बाय 33चा नमुना नंबर 8 आहे आमच्यापाशी आव 33 बाय म्हणलं बा नमुना 33चा. नंबर 8 आम्ही काय असं काय जबान जे अद्यावरी झालेली धरलेलं आहे नाही. हो ना मग मग ती आम्ही पक्क्यावर बनलं मग तेच मग मोळ 2 झालं. वर्षात लग्न झाली तुम्ही म्हणून काय- काढून घेतो वाद कोणा केला काल वाद यायला केला. केलाच नाही तुमच्या भावजाई वाद नाही संग. केला आम्ही. तुमच्या भावजाई काय म्हणे? तुमच्या बाई, त्या भावजाईला बोलू ना. जाळे का म्हणून वाद राहिली केला का नाही? ते? हे पद्धत झाली का? तुमची भावजाई काय म्हणे? तू पक्क्याला बांधलं का? म्हणलं माय पक्क्यालाच बांधलं, पण ते 2 जाळे हाताने ठेवून 2 पक्क्याला वर्ष द्या आम्ही म्हणलं. घेणार काढून हा? लग्न झालं पक्क्यालाच बांधलं आता. आदर आम्ही बांधते का घे माणूस पुढे बांधायल्यावर? म्हणतो पुढे घेतो म्हणतो आदर बांधते का माणूस? घेऊन सुट पुढे हा? पुढे आपले 2 घ्यायचे का माणूस आदर बांधते का? कोणतंही घर करायचं आदर कसं बांधल? हा? आता त्या गोट्यावर बाई येऊन म्हणजे आमच्या 2 आलेल्या म्हणतो बाबा काढून घ्या तयार हो ना 2 आले तर आधी पण म्हणते आता इथून इथं जागा राहायला आता आहे का त्यातून आता खालून म्हणते ते तिथं 2 अंगण आले. या गोट्यापासून जागा हा. त्याची बायका झाडा पासून. सुभाषराव या. त्याची बायका कोण आहे ती? हे निवास झाड. हा. आता काय करा मग? काहीच करू नका तुम्ही काय म्हणलं तेच आता त्याला बापासारखा माणूस आहे उगाच काला मग वगैरे आता जाऊ दे. त्याला तुम्ही किती पहा, दिली? बाबू, बापासारखा याला काय आता शब्द इकडं आहे काय की बापासारखा शब्द वापरला मग ते माणूस इथं एल्डिंग करू लागला ते भावाच्या प्रमाण आहे ना काय म्हणू नको मग त्याला काय बुली घालायची आणि गांडीत बुली घालायची ही भाषा आहे का बोलायची ते तसं हा? कोणाला बोललो मी तसं म्हणली नाही वाटत तू तुला जागा दिली, कोणत्या त्याला सणाला जागा म्हणलीस? तू तुझा भाऊ आहे ते तर त्याच्या असं तोंडात चुलत बुली भाऊ घालते असो की म्हणली. सक्का भाऊ असो हा? आडवा आलं कापून काढलं मला काय घेऊन देणार जा, जा, त्याला जा. एवढा माळ काढलेला दिसला नाही का जाऊ दे, तुला जाऊ पोटं दे. घालायची तिथं घाल आम्हाला काय घेणं आहे घालील ना मी ते पाहून घेईल ना सरपंच तू काला बोलायली त्याची- त्याचा हा भाऊ नको बोलू हो कोण लागते ते मग हा कोणी लागो तू हा कोण लागते ते सांग ना मग कोणी बाळ कोण म्हणली मग कोणीच नाही खाऊन घेईन तुला काय घेऊन देणार एवढं पाणी यायला काय तुला भांडण करू नका. तुलाची आलाय म्हणून तर एवढी वटवट करायली तुला एवढं काय सोन्या, मग पाणी कड्यावर आलं बस. त्या सरपंचाचं जाऊ दे बाई, चाल त्याच्या उरावर मी बसल ना तर ते माया बसल जाऊ दे, तुला काय घेऊन देणार जाऊ दे जाऊ दे जागा मोजून दिलेली आहे त्यानं म्हणून बोलायची इथं भाषा येते बरं आहे की माय मोजून गेलं तर कामून आलं नाही ते मोजून गेली तर येईल ना हा? आणा की मग त्याला मोजून गेलं तर आपल्याला भांडण करायचं नाही 2 वर्षांनी आपली जाळी काढून घ्यायची जायचं आता आम्हाला भांडणं करायची असते तर त्या दिवशीच तुमच्या संग भांडणं केली असती काकू मला भांडणं करायची असती तर मी काल बाई घरून बाई, वाटा तू लावली म्हणली असती ना का तू म्हणली मी येऊन सांगतो आम्ही असं शेड पडू दिलं त्या लेकराला घेऊन हिवाच झोपलो म्हणलं ती तुमची- बाई येणार आहे ते तुमचा
तुमचा प्रश्न राहिला ती नाही. मी तुम्हाला सांगतो म्हणले नाही, तुम्ही तर मी मी येतो. नाही आले तरी मी भाऊजाई पाठवली की नाही भाऊजा आहे म्हणली नाही, बाई. भाऊजाई काय म्हणली बुवा, तुमचं आता लग्न हातात तर राहू द्या पण तुमचं बाई तेच कामाचं म्हणलं ना report आहे. आम्ही तेच म्हणलं 2 वर्षांमध्ये नाही, काढून माझ्या घेतो भाऊजाईला तुमची पोरगी काय तुमची बायको नाही, म्हणली नाही, ना, काहीच की म्हणलं नाही आम्ही. नंबर आमच्या मुलगा जवळ आलेला आहे. पडला. हा ते म्हणलो नमुना नंबर आठ खोटा आहे नाही बाई बोलायचं म्हणलं. आम्ही म्हणलं आमच्या नंबर मग नंबर आठ तुमची आहे जागा होती, म्हातार तुम्ही जाळे का म्हणून ठेवली नाही 2 जाळ्याचा वर्षांमध्ये म्हणलं आम्ही संबंधच नंबर केला नंबर नाही 8 तिच्या असं संग. तरी नमुना काढून नंबर घेतो आठ म्हणलं आहे म्हणलं. दोन आम्ही काढून जाळे घेतो ती बाई नंतर म्हणाली ना 2 जाळे दोन जाळे आमच्याकडे काढून आले घेतो ते 2 जाळे आम्ही काढून घ्या तयार हा तुमच्याजवळ पैसे होते का का तुम्ही नमुना नंबर 8 घेसाल नमुना नंबर 10 घेसाल मी भिकारी आहे. आमच्या जवळ नाही, पैसे नाही, असते मी तर भरलेली खाली जागा पगार आहे, घेऊन मी राहिलो बोलून मला असतो. जागा बाई पाहिजे. पैसे असल्यावर इथं कोणी येत होतं का या ते टेकाडावर सांगू नका. टेकाडावर तुम्ही येत कसे होतो तसे मी बी हो. नाही टेकाडावर येत होतो का आम्ही पैसे जसं असल्यावर तुम्ही हा का, तसं मी बी हो. ज्याच्याकडे अरे, पैसे असा राडा असल्यावर घेऊन खाली सगळ्या येत झोपत होतं. होतं का हिवाळामध्ये? या पैसे टेकाडावर असते तर. टेकाडावर कहाणी येईल कोण नका. या खडबडावर काढा कहाणी येत पैसे होतं वाले माणूस त्या काढा. ज्याच्याकडे पैसा नाही तेच येते इथं. मग तसाच विचार करायचा ना मग तुम्ही बी का मग आम्ही विचार केला तसाच आम्ही भांडा आलो का तुम्हाला मी भांडायला आलो का मावशी मग तुम्ही म्हणलं मी उद्या येऊन सांगतो आम्ही असं पडू दिलं म्हणलं ती बाई येऊन सांगणार आहे मी सांगा सांगितलं की नाही बरं, भाऊ जरी बरं. एवढं झालं नसलं तरी तुमचे- भाऊजाई पाठवली. तुमचे- नाही एखाद्या भाऊजाई कागदावर लिहायचं ऐकायला का कागदावर लिहायचं का 2 वर्षांनी काढून घ्यायचे म्हणून तुमचे लिहायचं भाऊजाई का काय तुमची म्हणे? इमानदारी. तुमचे नाही भाऊजाई लिहायचं काय का म्हणे? तुम्हाला ऐकायला भरोसा येत नसेल लिहायचं का तुमचे भाऊजाई काय म्हणे? तुम्ही बी एवढं नाही, भरपट राहू नका. उद्या ती बाई बदलल काय करता तुम्ही अहो, आता जिथं बदला बदली व्हायली काय ना 2 वर्षांना आपली जबान हाय म्हणजे हाय ते तेवढं आपली काढून घ्यायचे जायचं आम्ही आपलं पुढे राहून हाय की नाही आटली गोष्ट झालं मग ते दुसरं आम्ही तेच म्हणलो ना बाईले काल म्हणलं ते 2 काढून घ्यायचे आम्हाला 2 वर्ष नाही तर जाऊ द्या ते 2 जाळे काढा अजून 4 दिवस मेहनत जायला आपली ते 2 जाळे कापून घ्या वरून ना आणि रवा पुढी डबल करू ना भनभन मग हे करायचे ते काढ म्हणा त्याला खेळी नाही ते पैसे जातील जाऊ द्या गेले ना ते 2 एकर कापून घे मला वरून आणि या कागदावर लिहून घ्या का त्या बाईचं सही शिका सगळं जाऊ दे घ्या काढून सण्या, जाऊ दे. तारीख वार सगळं वर्ष दीडशेच्या आधी म्हणली असली ना जाऊ दे, मेहनत असते गरीबाची काय? माहित नाही का झोपत होते काय मेहनत जाईल मग काय करायचं? आपल्या वेळेस का हल्ली पैसा आहे जागा का काय दिसायली लेवल मेहनत केलं. जाऊ दे. जेव्हा यंगला दिसले का तेव्हाच मी ज्ञानोभावला आवाज दिला भाऊ म्हणलं जागा जंगलचं नाही बाया पाहिजे. तुम्हाला 15 दिवस रोज राहायचं जाती की मला. येतो रोजच येतून जातात त्या. जाऊ इकडून दे. येते अहो, वर पंधरा येते. दिवस मी येते. तुम्हाला आपले तिकडून नको- जातो, नको- डोरं नको- घेऊन नको- खाली येतो. एवढं काय लक्ष देणार आहे आता बाबा? माणूस खतायला बितायला सगळे दिसते ना इथून अहो, काका लक्ष दिलेलं दिसली. काय बसलीला ते ते 2 एकर direct कापून घ्या. आणि direct पुढे रवा. जाऊ दे अजून 8 रोज जातील आपली नको पण भरपाई बाई हे पाय तू तिथून जागा आहे ना तू तिथून जागा घे आणखीन एक एकर सोडायला होतं त्याला काढून घेऊ पण तुझ्या सही शिका सगळं इथं वार तारीख लिहून दे नको आगाऊ बोलायचं नाही नाही जाऊ दे हे कसं हे बघा भाऊजी, ते काढून घेतलेलं बरं, ते आपल्याला पटत नाही ते. मी नमुना नंबर 8 दिला, हो, सरपंचाला दिलेला आहे. जागा दिली. हो, दिलेली आहे. अगं, जागा बी दाखव, दाखव, सोळा बाई. वर्ष झाले आज जागा बाई दिली. बाई तू आहे दाखव नमुना नंबर 8 सोबतीने म्हणले असते बाई मोहम्मदीलाच मी दरवर्षी म्हणलो. ठेवतो आणि तो तुला रिकामा करून देतो माझ्या घरी लग्न आता म्हणलंच की तुम्हाला असं करायचं. हे मोहम्मदीलाच एवढं म्हणले बोललो. तुला आगाऊ बोलायचं काम नाही घरच्या रस्त्याने- मग वाढखो काय म्हणते काका वाढखो काय म्हणते कोणता सरपंच आहे मला भाऊ घेऊ कोणी नाही म्हणे आमच्या रात्री सगळे जण भांडा येणार होते म्हणे मिळालं मला काय गुन्हा केला भांडा यायला या बाईची भाजी हे बघा नाही का म्हणते का नाही? हा, इकडे सांगा तुम्ही. भाऊजाई म्हणली बघा. सगळे भांडा येणार होते म्हणले बोलायला येणार होती म्हणे पण भांडा येणार होते सगळे येणार होते म्हणे. गोड बोलत नाही मी. चांगली नाही बरं मग जाऊ द्या ते 2 एकर काढून टाका कापून सगळं जाऊ द्या मेहनत केली तर. नको ते किरकिरीत नको नको किरकिरी नको त्या 2 एकरसाठी डबल हे भांडं होणार होतं. नाही, नाही, ते मग काय ऐक. ते? नको, बाबा. नको. ती बाई म्हणाली ना दोन तिला त्या एंगल पासून जागा द्या नको पण तिचं सगळं सही शिका सगळं घ्या नको जाऊ दे. हा, उद्या ती बाई बोलली नाही पाहिजे मग इथून नाही तिथून नाही म्हणून कचरा होता आलती. समजली बा? मी काय सांगायचं 2 एकर वाटलं तर कापून घेऊ वरून सगळं. काढून घ्यायला तू काढून घेतो आम्ही. आगाऊ हा. बोलू नको बाया तुमचा आमचा काही संबंध नाही ऐकायले का ते 2 एकर मी बरं, घेतो, आमच्या घेऊ हात काढून काढून जाऊ. घेतो तुमचा आमचा काही संबंध नाही कोठून सोडायचं सांग हा, ते तिची 2 सही एकर घ्या चालते. ते 2 एकर सही घ्या त्या बाईची काढून घेतो हा. डबल वर घेतली म्हणून 2 काढून एकर हाता मागायली जाऊ द्या जातील 8 दिवस काही मेहनत. याची काय गरज करायचं नव्हती बरं. आम्ही जाऊ दे. सांगितलं होतं हा. 2 वर्षांनी काढतो मग आता म्हणलं मी पुढची जागा सोडतो तिथं केले का म्हणलं. मी हा सांग कोठून सोडायचं त्या लिंबापासून त्या लिंबापासून हा लिंबापासून बरं त्याला सोडायचं. 2 वर्ष राहू द्यायचं का नाही 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 नको जाता 2 वर्ष नको मला. मला एकही वर्ष नको आता एकही वर्ष नको मला आता 2 वर्षांनी हा, हा. काय नको ते मला पटतच नाही ते 2 वर्ष नको आणि 1 वर्ष नको एंगल काढायचं ना हे नाही ते मागे 2 काढायचे त्या 2 एकर मागले मागे 2 हा मागले काय हो मागले मागले काढून घ्या इकडे. मागले 2 काढून घेऊ जाऊ द्या ते सनीच नको मला
आपल्याला नाही पटत तसं ते. बोला बोलीचं नको काय डबल ओरडायचं नाही, हो. नाही होत. या 2 दिवसामध्ये हा, तुम्ही हवाला घ्या याला 2 वर्ष राहू द्या म्हणून 2 वर्षाच्या नंतर मी काढून घ्या. हवाला बिवाला काय नाही एकदा आहे ना माणसानं केलं ना काढत फाशी घे, ती बाई इथे येऊन फाशी घेतो म्हणायली. फाशी घेतो म्हणाली, तसं नाही घराला द्यायचं बिनकामात त्या 2 फाशी एकर घेतो काय शिट्टी आहे का ही फाशी? बाई काढलं नसल्यानं काय करायचं? बाई काय नाही करायचं, काढून घ्यायचं. ती बाई भांडण नसल्यानं काय करायचं म्हणती? आम्ही काढून घेतो, आजच्या आज काढून घेतो, मी ठेवत नाही. ओरडू नको नाही वरडत. शेवा देऊ नको काही ते नाही 2 एकर रिकामी करून देतो तुला. अहो, गुन्हा होईन ना, काय एक होत नाही. नाही उद्या येऊन ते 2 एकर काढले 2 एकर काढले तर उद्या तू म्हणशील अजून ही माझी जागा आहे ते जमणार नाही. ते सांगा. आपल्याला तसं हा. अन्न खायचं तोंड दुखाणार नाही बस आपण. झालं आता बस झालं. माझी इमानदारी सगळ्याची पाहिली बघितली ती बघितली. बघितली ना माया. ती घ्यायची नाही तू हा हा ते दोन आता हिथं येत हा नाही हे येणार पण आहे. येतून द्यायचं. या एंगलहून द्यायचं. या लिंबापासून सोडा, या एंगलहून तुमचं इकडं काही करा. या एंगल पासून द्यायचं ना तिला या एंगल पासून हे एंगल मोहा राहणार येथून तुला जागा इकडे मोकळी भेटणार. हा हे एंगल लिंबाचं राहणार झाड कुठे आल्या? हे एंगल राहणार. लिंबाचं झाडापासून मी त्या बघ त्या लिंबाच्या झाडापासून, लिंबाच्या जाऊ दे. झाडापासून म्हणले बरं चालते म्हणून. लिंबा झाडापासून. सोडून त्या लिंबाच्या झाडापासून तुम्ही तुमचं पलीकडे घेऊ शकता. लिंबा झाडापासून. पत्र काढा तुम्ही हे करत्या पाहिजे. हा त्या लिंबा झाडातून 2 एकर नाही झाले पुन्हा ना. नाही पुन्हा म्हणल्यावर मग धरतात त्यात होणार बरं का? थोडा बाई हो सोडा. पुन्हा जर कमी जास्त बोलला नाही इथून पुढे मग नाही धरत पुन्हा बरं का? हा, ते बोलायला लागलो. झाडापासून सोडा काका. काय उगा- आम्हाला बाकीचं काय आम्ही एक माणुसकीची माणसं म्हणून हे करायला लागलो हा अहो मी काय लय खजाळाव की काय हो? तू मला माहिती चुप बसा. जरा ते जाय तिकडे. ते कुत्रं येईल एखादं तोंड घालील ती कुठं जाय पत्र ते लिहून घ्या ती काय हे करणार काय नाही तुम्हाला कळत नाही हो लिहून घ्यावं लागते खाली कामं केली तर पहिले तुम्ही बी काढायला होते. मग मेहनत गेली तर जाऊ दे. मला लिहून पाहिजे. हा, छोटं काय लिहून द्यायचं ते देतो बस. मला लिहून पाहिजे. मला लिहून दे. मी काढून घेतो. डबल खर्च हा. असू दे जाऊ दे माझी मेहनत लेकरं. मेहनत जाईल थोडीफार आपली बाकी काय होणार आहे हा? ही रोजची का राहणार तर राहणार नाही ना. मग जाईल मेहनत माझ्या लेकरा बाळाची. हो होई बघा एखादी निघून जाईल. होई द्या होई जाईल ना निघून पाठवायची. मग ते मला लिहून पाहिजे. मी आता आज मला माहिती आहे की लिहून झाल्या. डब्बल बदलायचे धंदे मला जमणार नाहीत. मग मावशी, मला एवढं वाईट ते नाही. अन्न खायची जमीन मी गु खाणार नाही. लिंबाच्या झाडापासून मला गेलेली सोडा. आहे. अनखाची गुखा गेलेली आहे आणि कोणाची डबल गेली, जाईल. कोणाची मला जायची लिहून जास्त पाहिजे. माहित. मला लिहून पाहिजे. मला काय लिहून द्यायचं ते देतो. त्या याला सरपंचाला आणि ते घेऊन या खालून सण्या आणि ते लिहून घ्या. नाही बाबा असं नाही काढायचं. हा. सरपंचाला घेऊन या इथून काढायला म्हणा. हा, उद्या ही बाई त्या बदलली तर मी सरपंचाला बोलू ते देणार घेऊन नाही या म्हणायचं. आणि ते यंगल मग काढा सुरुवात करतो मी. हा बोलू देणार नाही घेऊन या म्हणायचं त्याला. मी. आणि ते नमुना नंबर 8 आहे आपला. ते त्याला म्हणा मग हे मला जागा मोजून मोजून दे. दे म्हणा. हा. त्या बाईची इथून आहे ना इथून कुठून आहे? आहे कुठून आहे? तेवढे सोडून देतो मी. तू नाही बाई बाई. नाही त्या नाही कोणाच्या तसं पलीकडे नाही, नाही. तसं अहो, नाही. असं पठाण आहे. एवढं भरत आलं तर आहे ते. मी बदलली हा. नाही मावशी. पहिले आणि म्हणल्या बाई येथून हाय मग म्हणल्या बाई तेथून हाय. मी तुम्हाला त्या दिवशी इथं असं पण काळं कुत्रं राहणार आहे का मागं येऊन सन्या? नाही, घरातच सरपंचांच्या राहणार अनावट का लागला येऊन आता. सन्या मागं? नाही राहिला काय झालं? मला काढून अगं द्यायचं. एवढं नसते बदलायचं माणसानं. मी काय मग? सांगत नाही. एवढं नसते शाहू दिसले म्हणून सन्या. उठायला घेऊन नसते शाहू माणसाचं. सरपंचाला आणायचं, या बाईला आणायचं, मग? सगळ्याला आणायचं आणि ते इथून द्यायला म्हणायचं. ज्या बाईची सही घ्यायची तारीख वा वर्ष लिहून आणि मग कोण बदलते ते माणूस बदलू द्या. शाहू असल्यामुळे माणसाला फायदा घेऊ नये. एवढं आहे बी. दाखवायचं ते दाखव. रेकॉर्डिंग करणं मग चालू आहे व्हिडिओ शूटिंग आहे. घ्यावं लागेल. घ्याच लागणार कायद्यात बसणार ते कायद्यात बसते ते बिंदास घेतो आम्ही असे घेणार आहे ना फाशी बिशी सगळं आहे याच्यात. काय टेन्शन नाही आम्हाला कसे घेणार आहे घराला ते आम्हाला रिकॉर्डिंग करून घ्यावं लागेल ना. हो घ्या घ्या घ्या. मग तुम्ही काढलं नसल्यानं मला घ्यावं लागेल. आम्हाला घ्यावं लागेल ना. कांदा नसल्यावर म्हणली नाही हा. आधी मध्ये फाशी घेते मग म्हणली. काढलं नसल्याच्या बाजूने फाशीच घ्यावं लागेल. मग काय करणार? त्याला फाशी घेतली आमच्या घराला फाशी घेतली. मग आमच्या घराला मला बुडवती. राहणार आहो. लोकाला बुडवायला तशी आम्हाला बुडवाय पाहिली का काय? मी काय लोकांना बुडू आणि कोणत्या लोकांना आम्हाला बुडू? बुडवाय दोन्ही पाहिजे. बाई समोर. लोकांना मी काहीच करू नका. बाई तू मी घेऊन येत नाही. बाई तुला जागा दिली ना. बाप घेऊन येत आहे मग त्याच्या देखत मोजून बिनधास्त. आणि काय सगळं हरकत? हे करून मग हे काही हरकत नाही. बायला मी असं 2 वर्ष कुठं राहते? राहू द्या. बोलते ना सांगितलं काढून घेतो मला. एवढंच. आला 2 वर्ष मग आता काय नाही ठेवत नाही. ठेवत नाही मी. ते आहे ना एकदम नाही, 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 नाही. डबल हो काढून ना. नाही नाही ठेवत नाही मी. मला लागू दे खर्च अजून 10,000 लागले चालेल मला मात्र मी नाही ठेवणार ते 2 एंगल. उद्या नाही काढलं 2 वर्षाला बाई म्हणाली फाशीच घेते मी आणि मया ती फाशी मया ममतीनं सांगलं त्या बाईला मेहनत झाली बाई मेहनत
किती आणली त्यातून किरकिर हा? कुठं सगळे मग? मला नाव लागते काकू. मग असं कुठे राहते का असं कुठे राहते का मग काढून घे तुम्ही नाही ठेवत काय कामाचं आहे उद्या बी 2 वर्ष झाल्यावर हीच भनभनी मग काय काढा कामाचं? तुम्ही आता फाशी घेते काय करता उद्या? मग त्याच्यासाठी शेड मारू दिलं नाही का लय त्याला आला होता एल्टिंग वाला मारायचं का बाई म्हणलं नको मारायचं नाही म्हणलं मला शेड मी माणसं जमा करतो म्हणलं मग शेड मार म्हणलं लागू दे मला खर्च लागला तर असं कुठं राहते गरीब झालं एवढं लेकरं घेऊन मी हिवात पडलो एखादं तर म्हणत होतं बाबा हे का शिट्टी होय का आलं तर काय झालं मावशी हा शिट्टी मध्ये माणसं समजून घेतात आणि हे खेड्याचे लोक अशी उराड बसतात उराड बसतात आता तुम्ही घर केलं का म्हणलं, शिट्टी घर होय केलं म्हणलं. ही माळात येणार होता राहायला पत्राची जागा द्या म्हणलं तुमची मेहनत वाया घालू नका. हा? मग हे काय म्हणले नाही तुमची तुम्हाला जागा देतो म्हणले. नाही नाही नको तुम्ही आम्हाला मला नाही चालते लागत म्हणून. आम्हाला लागत नाही तुझी जागा काहीच नाही लागत मी तुला आता काय नको आणि ते सरपंच आला की त्याला घेऊन या आणि उगं भनभनी नका त्या गोडी गमतीनं त्या उपटून द्या त्या बाईचे सगळ्याच्या हातानं सगळ्याला बोलून माणसं इथं चार जमा करून त्याच्या हाताने येरे नाही काढत असं नाही काढायचं. मी आता आलो खालून त्या सरपंचाच्या घरून सगळ्याच्या घरून आलो मी तुम्हाला येतं घ्यावं लागते मोठं का होईना हे येतो की आधी जरी चांगलं असतं ना मला आता मी येतो याय सगळी जागा सोडून तुला मी आम्ही सरपंच हे कोठे करीत देत होतो होता मला. पहिलं म्हणलं असं एका पुढे घेतलं सरपंच असतं मला हा पुरता कोठे देत होता आणि मी कोठे मार भरत होतो राहायला मेहनत नाही झाली मग? कोठे राहत होतो मी काका ते काय सोपं आहे का सांगा बरं उठून एवढं हे करणं मेहनतीनं जोक वाटायला काय ज्याची खाटल्यावर जाती त्यालाच माहित आता राहत ते त्याशी बाई हे अंगणरावडी त्याशी जर आली असती संध्याकाळची तरी बी आपण पत्र ठोकीत नव्हतो ना मी म्हणले ना आधी मला सांगलं असत मी ही सुद्धा जागा सोडली असती त्या सरपंचाला म्हणत होतो बाबा त्या नमुना नंबर 8 दिला ना मला कोठे नाही तेवढ्या पुरती जागा दे मी भरतो कुठून नाही आणून सन्या माल पण नको ही सन्या आम्हाला अशी किरकिऱ्या आमच्या पहिल्या जिंदगीलाच माहित नाहीत अशा किरकिऱ्या नाही सगळे सरपंच ते सगळे बलवायचे आणि त्याला सांगून सन्या उपटायची हा बिंदास उपटायचे जाळे ते म्हणतील हे रोजची रोज किरकिरी काय कामाचे असं सुद्धीचे नाही तसं नाही काढायचं आता 2 एंगल आले तर 2 एंगल फाशी घेतो म्हणते माझ्या घराला का मुळ घर बुडवते का फाशी घेऊन सन्या बाई तुम्ही पोरगी जावा मग? दोन तू म्हणली की मग ही पोरगी काय म्हणते बाई पोरगी म्हणले ना, मग? मी म्हणले हल्लं नसलं तर मी का हल्ल्या नसती आल्या? शिट्टी होय का ही? दोरी घेते हा? म्हणून. शिट्टीचे लोकं समजून घेतात म्हणलं. आणि या खेड्याचे लोकं खूप आता खातात. घेतो ना मग दोरी आता मी घे की मग फाशी घ्यायली घराला माझ्या घराला मला फाशी घेते सणासुदीची किरकिर लावली मी महादेवाला घेऊन पवाळली हा? मग? बापुरा मामा नाही मी सगळ्याला आणणार आहो. मी ठेवणार नाही मी सरपंचाला आणणार सगळ्याला आणणार सगळ्याच्या हाताला मी मोजून घेणार आणि तिच्या 2 एंगल हाताला ते उपटून देणार काढू कोणाला घेऊन ये? आम्ही केलंच नाही ना किरकिर लावायला तीच बाई आली सणासुदीची बरी 4 दिवस झाले का? 4 दिवस झाले सणासुदीचा उद्या यायचं असतं माझ्या घरी सण आहे म्हणून याचा तरी विचार केला का बनबन लहान आहे पाहिजे उद्या आले उद्या आला तुमच्या त्याला जागा देता का राहू देता का ज्याचं त्याला माहित राहते घनभरी तुम्हाला वाटायली समोरचा विचार करणं लागते काला देतो ना तुझ्या दोन काढून सगळं. काला कर कसा लावायची? काकाची जागा देता का तुम्ही पहाड्यामध्ये मग असं नसते शाहू दिसला म्हणून तुला देव काढली बसायचं त्या दिवशी काऊन म्हशी आलं हे म्हशी चालायचं हे म्हशी विचारा बरं बापुरा मामाला म्हशी वरी आता का म्हणून काय उभ्या तर राहत नाही नाही दर दिवशी म्हशी खालून जात होता म्हणजे तर मांस खाता आलेलं दिसत नाही का तेव्हा दर दिवशी इथून खालून जाता जाता दिसत नाही जेव्हा एकले दिसतं तेव्हाच बोललो महिना झाला इथं येऊन आता लोकं ते उभे करायचो त्या दिवशी बाई संध्याकाळची आली असती ना तानपत्र टाकीत नव्हतं ना मला काढायचं काका आम्ही त्या दिवशीच त्या मावरेला सांगितलं बाप्पा म्हणलो काहीच करू नको म्हणलो मग ही जागा होय तरी तुम्ही पत्र टाकली यंगलावरती त्याच दिवशी बोललो मी त्या मावरेला विचारा तुम्ही त्याच दिवशी बोललो मी तर तुम्ही एवढं सकाळी मरणाचं पत्र घडलं. टाकून ठेवली त्याच्यात गड भरला आणून सण्या त्या सिमेंट भरली आणून सण्या मावळे बोलून टाकायचं होय आम्हाला म्हणजे असे यंत्रप्रवृत्ती काढ तुम्ही सोबत तर मागे लगेच काढले असते ना तुमच्या गांडीत बुली घालतो आणि तोंडात बुली शब्द आहे ते वापरायचे तुम्हाला काय वाटलं सांगा ना तुम्ही एडिटिंग करा आले तुमच्या ही बाई अशी भाषा वापरायली कोणाला मी मानुला बोललो का त्या ज्याने जागा दिली त्याला म्हणलो त्याच्या डोळ्यात का माती पडली का म्हणलो वाळखा म्हणली त्याच्यात त्याला बोलणार बुली जाऊ दे, जाऊ दे. बोललो. उद्या नाही आपल्याला बोललो, भांडणं काय नाही झालं? करायची आपल्याला आपलं आहे ते घ्यायचं आपल्याला काला भांडणं करायची पुन्हा पुन्हा कोठे नको ती वादावर काय कामाचं नाही 2 वर्ष राहू दे. ती 2 वर्ष राहू नये अजून काही येत का
अजून 2 वर्ष राहिलं तरी अजून तोंडात गुली घालणारच आहे ती बायका, सोडणार आहे का ती बाई? चला चला काय करायचं ते करा. जाऊ दे, करा, जाऊ दे. 2 वर्ष राहिलं तरी पुन्हा तोंडात गुली जाणारच आहे. जायची त्याच्या चला करा. नाही हे भाऊ तर चालली काहीच नाही ते काढून घेऊ. सणासुदीची. आज समजून सांगलं त्या दिवशी तुला शाळा देता आली म्हणली तुझ्या लाज आहे काय शरम आहे का माई काढली मिळाल माई आणि तुझी माय असेल काढ, काढायची ती. तरी मुक्कीत राहिलो काहीच म्हणलं नाही. मग ही भाषा शब्द आहे, नाही. सांगा ना. माई सारखी आहे ती. मग चला येतं राहू द्या बरं, कोणाला जाळी तुम्ही राहू देता का आणि घर करू देता का? असलं कसं काय करू देणार मोजून आहे? घेता इथं काही दिसतच येतं. नाही. तू आधी म्हणली असती ही जागा माई आहे तर मोजून तिकडं कोठे घेतलं गेलं तर बाई, बाई मग सरपंच? कोणा दिली की त्याला समोर आणायचं ना डायरेक्ट काढ, काढली ती. आणि तुला आता येईल ते. त्याला म्हणायचं, मग तुम्ही का फुकट घेतली का तू जागा मला फुकट दिली त्याला ती आणतो बाईवर आता. डायली. हा, त्याला आणतो यंगल काढायच्या टायमाला त्याला आणतो कोण कोण घालतो त्या सगळ्याला आणतो. हा. जाऊ दे, सणासुदीचं कुठं पण करू, बंद मी म्हणालो ना सगळ्याला आणून ग्रामपंचायत मधून पोलीस स्टेशन मधून लिहून घेतो सगळ्याला आणून मी का मोकळा सोडणार आहे का? हा? मी सगळं पाणी पिलेलं आहे 12 गावची मी काय एकाच गावची पाणी पिऊन बाई, नाही मला नको सांगू. किती गावचं पिलं तरी मी 12 गावची पाणी पिलेली आहे. जर आपल्याला काढून घ्यायचं. चांगली वापरायची ना काका, असं थोडी आहे हा? जाऊ दे, चल. तिकडं पडा ते. सणासुदीची कर्कसा राम पहाड्यामध्ये हो मग आणतो ना घेतो ना काढून सने लाडखोट्या ताई काय म्हणल्या मोहा कोणता भाव घेऊन आहे सरपंच? मग आता कुठून पैदा झाला भाऊ? कोणाचा? मी म्हणलो का मग भाऊ सरपंच आहे म्हणून? नाही मी म्हणलं होतं तू तुझा भाऊ सरपंच आहे काय म्हणजे मग कोणता भाऊ नाही? मग आता कुठून आला तुझा भाऊ? मी म्हणलो का मग भाऊ सरपंच आहे काय म्हणून? जाऊ दे सने. उगा सणासुदीचं. अगं उगा नादी लागून काय फायदा नाही अशा माणसाचा सणासुदीचं ए बाई उगा- हरकून टाकला आण. हो, आम्ही अशी माणसं आहोत, तुम्ही चांगली माणसं आहे. जाऊ दे बरं ओके बस जाऊ दे जाऊ दे बाई. काय करायचं ते उगा नागव्या संग शिंगा खेळायचा बिनकामाचा ते काढून घेऊ आपलं जाय तिकडे हाडून घेतो म्हणाले ना जाऊ दे वादावादी नको आला जाईल मेहनत त्याची जाईल मेहनत काय करा मग आता तरी ठेव साजरी किरकिर करणार काय काका कोणी नसते नेतो संग कोण नेणार आहे? ती बाई नेणार आहे आपण नेणार आहे का हे नेणार आहे कोण नेणार आहे? 2 दिवस बोलायचे. फक्त आपलं आयुष्य आहे तोपर्यंत आपण जगणार आहोत नंतर सगळं जसं आहे तसंच राहणार आहे का आई नेत नसते कोणी आज आपण एकोणेकाला बोलायचं. सगळेच जण मरायला चालले तर कोण अमृत पिऊन आलं? आता आपण एकोणेकाला बोलायला आपला काही भरोसा आहे का? सांगता का तुम्ही भरोसा आहे म्हणून? त्यांच्यावर काय भरोसा आहे का नाही सांगता का भरोसा आहे म्हणून एकोणेकाचा आपण नाही सांगू शकत. अख्खी असेल जोरात लागले तर माणूस मरते. त्याच्या मनावर आहे सगळं ते. त्याच्या मनावर आहे वर त्याच्या. आपल्या मनावर काय आहे? त्याला काय होईल तुम्हाला सांगतो पता लागत होय त्याच्या मनावर आहे ना सगळं. मामा किती बस मला मरायचं नाही किती लोक नाही, नाही, ते आपल्या मनावर काहीच नाही हो. त्याच्या मनात आलं तर तुम्हाला पत्ता नाही लागू देत नाही का? मग दवाखान्यापासून नेऊ त्याच्या मनावर आहे सगळं आपल्या मनावर काय आहे आपल्या मनावर काहीच नाही. पाण्याचा बरोबर आहे मामा आपलं मन सुद्धा आपल्या मनावर आहे का? नाही. जाऊ द्या अहो, मी त्याच्यातही मंजूर झालतो. अहो, राहू द्या म्हणलं, तुम्ही 2 वर्ष ठेवतो म्हणायचं. ते मग लागली का तेव्हा सनीसात ती माणसं त्या बाईला या पाहिजे नव्हता. त्या बाईलाच काय पाहिजे होतं काका असं थोडी राहत सनी लावायला माग राम पहाऱ्यापासून मी विश्वास केला. परत जाऊ द्या म्हणलो काका. बापूराव मामा होते. ती गोष्ट आहे ना असं शिवा द्यायचं काम नाही. शिवाय द्यायचं काम नाही म्हणजे मी समजून सांगितलं का तुम्ही जर तसंच करू लागले तर शिवाय द्यायला तर कशा राहतील? कोण त्या बाईला आम्ही काहीच म्हणलो नाही ती बाई आली का त्या बाईला म्हणलं काहीच बोललो नाही ती बाई म्हणे आमच्या माणसं भांडा येणार होती काही म्हणायचं दुसरं काही म्हणायचं मला शिवा बोला ना तर. त्या बबल्याला लाज वाटते का? घरातल्या माणसानं जागा धरलेली ते लोकायला जागा देते का? म्हण ना तर. त्याला म्हणायचं ना मग यायला काय म्हणू मी? मग तू यायला म्हणायचं आमच्यापाशी येऊन राहिला मग इथं काय लिहायचं? शिवाय दिल्या. बरं, 5 मिनिटं. हो, आता सरपंच यायला सरपंचाने दिलं त्या सरपंचाला गतीला धरून आणायचं आणि त्याचं बोलायचं हो बरोबर आहे ना बरोबर आहे तुम्हाला जागा दिली ना, तुम्ही सरपंचाला ए बाई थांब, 5 मिनिटं थांब. आता माझ्या या बाईला दिलं मी सरपंच हो, तर मग या बाईनं आणावं ना. नाही सरपंच आम्ही काय आणत बसू? मला आणा लागते. मी कसं आणू? अरे त्याला आणायची गरज आहे का नाही? मी कशी काय आणणार आहे? मला जागा दिली ना बरोबरच बोलायला तुम्ही का चुकून बोलत झाली आता मी सरपंच हो आता या सरपंचाला मला आणायला लागेल की नाही या बाईला बोलायला हो ना, मग तेच म्हणालो यायला की तुम्ही कावर आणणार झाली. मी कशी काय आणू मी कशी आणू तुमची जागा आहे ना मी आणतो. मला मी जमीन बोलायची, मी घेऊन बरोबर येतो. आहे बरोबर आहे
बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर. हे नावही सांगणं झाली तर बबन्यानं दिली की पामरावनं दिली मग की तुम्हाला कोणी कालच दिली? सांगलं कालच सांगलं तसं नाव सांगितलं भाऊजाईपासून कालच सांगलं त्या दिवशी म्हणलं. सरपंच आणलं तरी काय फरक पडायला हं? हो ना मी सगळ्या सरपंचाला इथं काय गाळ करायची नाही 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 ज्यानं दिली का त्याला तुम्ही बिनधास्त घेऊन या. तुमच्या आता मला भावाला माहित दिली. आहे का तुम्हाला कोणी तुमच्या दिली की भाऊजाईला काल म्हणलं ना मी माया भाऊजीला तुमच्या काय भाऊजाईला ते सांगलं दम म्हणलेलं सांगलं हे सांगलं नाही का? हा? मला तिने एवढं सांगितलं की मला नमुना नंबर 8 आहे तू आनंदानं जागा म्हणलं धरली तुमच्याच भावकीच्या माणसाला दिलेलं आहे म्हणलं भाऊजाईला मग भाऊजाईला बाकीच्या गोष्टी न म्हणलेल्या सांगल्या मग ही गोष्ट सांगली नाही का हा? ते गोष्ट मला सांगली नाही. तेच बनलं हे यायच्या आधी हा, तुम्ही- मला आम्हाला दिली ना. आम्ही त्याला दिली म्हणून आम्ही भांडलं. भाऊच नाही म्हणे ती बाई आणि मग हे आहे ना आम्ही भांडलं पण त्या आहे ना यायचं काम आहे किंवा मग ह्या जाग्यावर ते माणसं बसवली किंवा तू चाल बरं तिथं हां. मग तुम्ही बरोबरच बोलले ना मग याच्यात चुकून आहे का चुकूनच नाही सरपंचाला आणायचं सरपंच घेऊन यायचं. सरपंचाने इकडे का हा आता यांना बी फोन केला होता की तुम्ही सरपंचाला घेऊन या मी वाट पाहिली सरपंचाला घेऊन या काय करेल आमचं कामच नाही त्याला आणायचं हा? एकच हा. दिली हो इथे. आमचं काम नाही नाही आणायचं जागा दिली तरी बी काय यायचं हा. काम होय त्याला घेऊन आमचं यायचं कामच बाई ती नाही. रोज आली बा आमचं काम नाही तू मोजून दिलीस ना आमचं काम नाही तुमचं काम आहे ते दादा बोलला ते बरोबर बोलला हा कोणाचं काम नाही कसं बरं, जाऊ बोलला दे तुम्ही तुम्ही. जाऊ द्या भणभणी बंद करा बरं. हो जाऊ दे जाऊ दे पाहुणराव जाऊ द्या सणासुदीचं घेऊ काढून आपलं जाय तिकडं उद्या आणायचे ते जाऊ दे नका आणू ते सणासुदीची ते शनी सक्राती भरभरी नसाय पाहिजे म्हणजे बाईनं पहाटे पहाटे काम सुरू केलं पहाटे पहाटे लावली आमच्या मागं रस्त्याला शनी काही नाही सणासुदी मग बरोबर आहे का हे सगळं? बरं घेऊ काढून ते जाय तिकडे है की नाही आज काढू नका ते त्याला नाही, घेऊन आज- या. आज नाही सणाचं ते काढलं म्हणलं काढा तर काढ काढून तू. घ्या ते तुला तुम्ही म्हणलं ते त्यानं लिंबा म्हणलं करून काढा काढून बिनतास आम्ही काढणार त्यानं जर म्हणलं नाही काढायचं तर मी अजिबात काढणार नाही मी आता सांगायलो नाही ते किती सरपंच माणसात येणारच हेच होता है की बोलणार. नाही सरपंच यायचा येणं भाग आहे इथं. त्याला येणं भाग आहे. काढा मग? बिनधास्त काढा त्यानं तेहतीस बाय तेहतीसचा आम्हाला मोजून दिलं आहे पला लग्नाच्या टायमाला इथंच बसला होता नाही सरपंच यायला बोलावंच लागते आता कसं काय करायचं न्याय आता ते करतील ना नमुना नंबर हाय ना माझ्याजवळ 8 मी दाखवतो ना 4 माणसात ते काढून घ्या म्हणलं काढून मी काढून कात्री घ्या, आणि घेऊ काढून. बसलेली नाही मला ह्या घरी म्हणल्यावर येऊन घ्यायला- जागा नाही घ्यावंच म्हणून लागणार ते. नाही तशी हे केली घरकुलासाठी तिथं नाव दिलं मह्या त्यानं आता म्हणलं घ्या काढून तुम्ही त्यानं जर म्हणलं ना मला काढून घ्या मी बिनधास्त काढून घेणार पोरगी आहे तुमची मामा हां काका, 2 पोरीचे लग्न झाले 2 एका पोराचं लग्न झालं इथं ते खालचं झाड मोठं झालं का पिंता मोडलं का पिंता तर सरपंच हे समजा म्हणले बाबा इथं खाली व्हायलाय तुम्ही इथं वरी करा मग वरी करा म्हणले तर मग बरं बरं जाऊ द्या इथं राहिले बाई आम्ही इथं किती दिवस झाले तर हाय माहित आहे ना 10 वर्ष 12 वर्ष व्हायला समजा तुमचं घर केलेलं आहे मला माहित हा, आहे माहित अगोदर आहे. तुमचं खोपी बरं कोटी ढोरं घेऊन येत होती, होते ते तुम्ही माहित आहे ढोरं घेऊन येत घालून होते राहिलो आम्ही तुम्ही एखाद्यावर म्हणले का मी जागा आहे म्हणून अहो तुम्हाला म्हणायचा काय प्रश्न येते तुम्ही प्रश्नाचं तुमचं नाही. बाग टाकून घेतलेली मी कसं म्हणणार तुम्हाला प्रश्नाचं नाही म्हणावं लागलं असतं की कारण बाई तुम्ही ही जागा आहे शेजाऱ्याला पाहिजे होती की जागा मी धरलेली. जाऊ द्या तुम्ही भेटू ऐकायला- आज सणासुदी ऐकायला नाही का गेली त्या बाईला सांगायला आणि तुम्ही मला आता एखाद्यावर म्हणली का बाई आम्हाला की बा बोलायचं तुमची काहीच माझी काम जागा आहे बरं नाही इथं तुमचं. तुम्ही तुम्ही बसता सरपंचाला बोलायचं काम तुमचं आहे आम्हाला बोलायचं काहीच काम नाही मी तुम्ही कोणाला डायरेक्ट बोलत नाही. सरपंचाला बोलायचं काम आहे मी कशाला बोलू त्याला मग कोणाला आम्हाला बोलसाल का येऊन बरं जाऊ दे बोल ना जाऊ द्या सणासुदी जाऊ द्या ना बाई कसं काय बोलसाल तुम्ही आम्हाला येऊन सनी आम्हाला बोला ना तू जाऊन काहीच म्हणू नको जाऊ द्या आज सणासुदी मी धरलेल्या जागा तुम्ही आले म्हणजे तुम्हाला असं कसं मी चला करा आम्हाला सांगलं तर आम्ही बांधलं तिथं मग आणि सांगा तरी एवढं सांगू नाही बी नंबर 8 देऊन मोजून देऊन ती 33 बाय 33चा पलार तरी मी राज्य होतो आम्ही दोघं नवरा बायको म्हणलं देतो उपटून 2 जाळी मग तरी सांगलं तरी सणासुदीची कर कसा लावा आली ही बाई. काहीच करणार का उद्या काय करत मग मग असं ओपन ठेवलं मी लेकराला घेऊन हिवा झोपलं ती पोरगी रात्रात झोपण मला झोपावं लागेल तसंच हिवामध्येच तुला काला झोपा लागल तुला काला झोपा लागल चल काय करायचं करा तिकडे ते तू पुढचाच हे राहिला सण आहे संक्रांत आहे पाहू आता ते त्या कराना सरपंच आहे ते आता. सरपंचाला काढा म्हणलं त्याला अख्खं शेड काढा म्हणलं तर काढून फेकू आपण हे कहाला इथं टाकले दूध ते टाकले नाही गहू